महाआघाडीच्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली। मोदींच्या राजवटीत 12,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याचं पवार म्हणाले, तर 350 कोटीचं राफेल विमान 1,660 कोटींना कसं विकलं गेलं याचा सवालही शरद पवारांनी विचारला। काळा पैसा बाहेर काढण्याच्या संबंधीची जी घोषणा केली होती ती 100% खोटी ठरली। शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न या ठिकाणी वाढला। मोदींच्या राजवटीमध्ये 2 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। मी शेती मंत्री असताना सुद्धा आत्महत्या झाली, माहिती आम्हाला कळली, माहिती घेतली, विमान पसंत केलं आणि पहिल्या विमानाची किंमत 350 कोटी झाली। 350 कोटीला मिळणारं विमान राज्य बदललं, मोदींचं राज्य आलं। 2016ला केंद्राच्या संरक्षण मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं की त्या विमानाची किंमत 215-30 वरनं आता 600 कोटीवर झाली आणि फेब्रुवारी 2017ला त्याच विमानाची किंमत 1,660 कोटी ही झाल्याच्या संबंधीची माहिती दिली।